प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि इतर समस्यांचा सामना करत कोकण रेल्वे बांधून कोकण रेल्वे महामंडळाने महाराष्ट्राचा किनारी भाग विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। आता जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागातही रेल्वे मार्ग उभारून तिथल्या विकासाचा विडा महामंडळाने उचलला आहे। प्रत्यक्ष रेल्वे मार्ग पूर्ण व्हायला वेळ लागणार असला तरी मुख्य प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांमधूनही जनतेला त्याचा फायदाच होतोय। कटरा आणि धरम यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्पावर कोकण रेल्वे महामंडळ सध्या काम करत आहे। उधमपूर आणि काझीगुंड यांना जोडणाऱ्या 170 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग प्रकल्पाचा कटरा धरम रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। हा टप्पा पूर्ण करायला किमान 5 वर्ष जाणार असली तरी या दुर्गम भागात मूळ कामाची सुरुवात करणं हेच एक मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने प्रत्यक्ष कामाच्या स्थळी पोहोचण्यासाठी आणि साधन सामुग्री पोहोचवण्यासाठी सुमारे 128 किलोमीटर लांबीचे संपर्क पूरक आणि जोड रस्ते बांधणं आवश्यक आहे। या रस्त्यांचं बांधकाम सध्या सुरू असून काही रस्ते पूर्ण झाले आहेत। जिथे काम करायचं आपल्या त्या साईटला जाण्यासाठी रस्तेच नव्हते। मुळात काम करण्यासाठी आम्ही कोकण रेल्वेने हेलिकॉप्टर हायर केले होते डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं आणि त्याची निहाण मालाची किंवा कर्मचाऱ्यांची निहाण आपण हेलिकॉप्टरने करायचो। तर आपण जिथे थांबलो आहोत ते धरमकुंड आहे। इकडनं ह्या नदीला पार करून जाण्यासाठी कच्चा म्हणजे काहीतरी त्यांनी पूल बांधला होता, यातनं सामानाची निहाण करता येत नव्हती। याच्यामुळे हा व्हेकल ट्रॅफिकसाठी हा कोकण रेल्वेने हा ब्रिज बांधून धरमकुंड हा स्टेट गव्हर्नमेंटला दिला। याच्यामुळे त्यांचे व्हेकल जाऊ शकतात। इव्हन बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवाल्यांनाही त्याची मदत होते आणि कोकण रेल्वेच्या सामानाची निहाण करण्यासाठी या ब्रिजचा उपयोग होतो। मूळ रेल्वे प्रकल्पामुळे विकास होईल तेव्हा होईल, मात्र सध्या या रस्त्यांच्या उपलब्धतेमुळेही ह्या भागात सामाजिक आर्थिक असा विकासात्मक आमूलाग्र बदल झाला आहे। कोकण रेल्वेने बांधून पूर्ण केलेल्या काही रस्ते आणि बोगद्यांमुळे जम्मू भागातल्या लोकांना वाहतूक आणि संपर्काच्या दृष्टीने फायदा होतोय, असं आमचे वार्ताहर शिशिर शेलार यांनी कळवलं आहे। पहले काफ़ी जो है मुश्किलात का सामना था। ये वाला ब्रिज था, उससे जो है मुसाफिरों को भी और गाड़ी वालों को भी काफ़ी मुश्किलात का सामना होता था, लेकिन ये वाला ब्रिज बनने के बाद जो है काफ़ी सहूलियत जो है मिलने लगी है। एकंदरच या रस्त्यांमुळे दुर्गम भागात पोहोचणं शक्य होत असून राष्ट्रीय प्रकल्पांमुळे सर्वंकष विकासाचं ध्येय साध्य होत आहे।